रायगडचं ध्वजारोहण आदिती तटकरे करणार आहेत। या घडीची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। अखेर आता रायगडचं ध्वजारोहण आदिती तटकरे यांच्या हस्ते होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद सुरू होता। शिवसेनेच्या भरत गोगावले यांची पुन्हा एकदा आता निराशा होताना दिसतेय, कारण रायगडचं ध्वजारोहण हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते होणार असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। त्यावर अखेर शिक्कामोर्तब झालेलं आहे। मात्र शिवसेनेच्या भरत गोगावले यांची पुन्हा एकदा निराशा होताना पाहायला मिळते। गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं शिवसेनेच्या वतीनं भरत गोगावले हेच ध्वजारोहण करतील असं सांगितलं जात होतं। मात्र आता आदिती तटकरे यांच्या हस्ते रायगडचं ध्वजारोहण होणार आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडल्या गेलेल्या आहेत। मनश्री, गेल्या काही दिवसांपासून खरं तर हा वाद सुरू होता। नेमकं ध्वजारोहण कुणाच्या हस्ते होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। अखेर आता आदिती तटकरे ध्वजारोहण करणार आहेत असं समजतंय। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ध्वजारोहण कोण करणार असा एक प्रश्न विचारला जात होता आणि भरत गोगावले यांनी अतिशय ठामपणे हे सांगितलं होतं की 15 ऑगस्टला पालकमंत्री पदाचा निर्णय आपल्याला झालेला दिसेल, कारण ध्वजारोहण माझ्या हस्ते होईल अशा पद्धतीची आशा त्यांनी व्यक्त केली होती। मात्र भरत गोगावलेंनी ही आशा बोलून दाखवली, ती काही पहिल्यांदा बोलून दाखवलेली नव्हती। यापूर्वी सुद्धा ते आशावादीच होते, यावेळी सुद्धा ते आशावादी होते की यंदाचं ध्वजारोहण हे तरी त्यांच्या हस्ते होईल, रायगडचे पालकमंत्री म्हणून ते ध्वजारोहण करतील। मात्र होताना दिसत नाहीये। पालकमंत्री पदाबाबतचा अधिकृत घोषणा, अधिकृत शासन निर्णय किंवा अधिकृत घोषणा ही झालेली नसली तरी सुद्धा आदिती तटकरे या 15 ऑगस्टला ध्वजारोहण करतील असं आता स्पष्ट झालेलं आहे। पत्रकारानुसार जे पत्रक शासनाने काढलेलं आहे त्यानुसार कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोण कोण ध्वजारोहण करणार याची एक यादी समोर आलेली आहे आणि या यादीमध्ये रायगड इथे आदिती तटकरे ध्वजारोहण करतील असं म्हटलेलं आहे। सोबतच नाशिकमध्ये गिरीश महाजन ध्वजारोहण करतील असं म्हटलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच पुन्हा एकदा गिरीश महाजन आणि आदिती तटकरे यांना झुकतं माप यावेळी सुद्धा मिळाल्याचं दिसतंय। तर दुसरीकडे भरत गोगावले जे म्हणत होते की 15 ऑगस्ट रोजी मी ध्वजारोहण करेल आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद सुटेल आणि त्याचा निर्णय काय असेल तो लागेल, तर पुन्हा एकदा त्यांचा भ्रमनिरास होताना आपल्याला बघायला मिळतोय। मनश्री, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, एकीकडे आता ध्वजारोहणाच्या मुद्द्यावरनं भरत गोगावले अर्थात शिवसेनेची नाराजी पाहायला मिळणार आहे। मात्र पालकमंत्री पदासंदर्भात देखील राष्ट्रवादीच्याच पदरात पुन्हा एकदा पालकमंत्रीपद जाऊ शकतं। अर्थातच हे संकेत म्हणायला हवेत, कारण पालकमंत्री पदाचा वाद मनश्री थोडंसं थांबवतो। एक महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत येतेय। पुन्हा एकदा आपण एक महत्त्वाची बातमी पाहूयात। तर नाशिकचं ध्वजारोहण आता गिरीश महाजन करणार आहेत। नाशिकमध्ये देखील शिवसेनेची निराशा होताना आपल्याला पाहायला मिळतेय। नाशिकच्या पालकमंत्री पदावर शिवसेनेचा दावा आहे, मात्र नाशिकमध्ये देखील आता शिवसेनेच्या मागणीला केळाची टोपली दाखवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळं रायगड आणि नाशिकमध्ये देखील आपण आता पाहतोय शिवसेनेची निराशा होत असतानाचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय। नाशिकमध्ये आता गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे, तर रायगडमध्ये मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जाणार आहे। त्यामुळं रायगड पाठोपाठ आता नाशिकमध्ये देखील शिवसेनेची निराशा होत असतानाचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं। यावर आता शिवसेनेकडनं अर्थात काय प्रतिक्रिया येते हे देखील पाहावं लागणार आहे। मात्र या घडीच्या महत्त्वाच्या या दोन बातम्या आपण पाहतोय। एकीकडे रायगडमध्ये आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे, तर नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या हस्ते आता ध्वजारोहणाचा हा कार्यक्रम पार पडणार आहे। पुन्हा एकदा जाऊयात मनश्री पाठक यांच्याकडे। मनश्री, आपण पाहतोय नाशिकमध्ये आता गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण होतंय, त्यामुळे दोन्ही ठिकाणी पुन्हा एकदा शिवसेनेची निराशा होती। या दोन जिल्ह्यांकडे विशेषतः लक्ष होतं की 15 ऑगस्टला नेमका ध्वजारोहण कुणाच्या हस्ते होणार। अर्थातच पालकमंत्री पदाचा वाद या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आपण बघतो आहोत आणि तो बऱ्याच दिवसांपासून आहे, तो काही आजचा नाही। त्याच्यामुळे नाशिकमध्ये गिरीश महाजन यांचं नाव पुढे आलेलं आहे ध्वजारोहणासाठी। त्यांचं नाव हे शासनाच्या परिपत्रकात छापण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे रायगडमध्ये आदिती तटकरे यांचं नाव समोर आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं की वारंवार शिवसेनेकडनं आणि विशेषतः भरत गोगावलेंकडनं हे म्हटलं जात होतं की 15 ऑगस्टला हा पालकमंत्री पदाचा वाद तुम्हाला सुटलेला दिसेल, कारण ध्वजारोहण हे माझ्या हस्ते होईल, मी झेंडा वंदनासाठी उपस्थित असेल असं भरत गोगावले म्हणाले। त्यांचा पुन्हा एकदा भ्रमनिरास झालाय। तर दुसरीकडे नाशिकमध्ये सुद्धा गिरीश महाजनांना आता झुकतं माप मिळाल्याचं बघायला मिळतंय। गिरीश महाजनांच्या ध्वजारोहण होईल, त्याच्यामुळे एकंदरीत शिवसेनेची पुन्हा एकदा
कोंडी झालेली आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळते आहे. अर्थातच ध्वजारोहणासाठी जरी ही नावं छापण्यात आलेली असली शासनाच्या यादीमध्ये, तरी सुद्धा अधिकृत पालकमंत्री अशी घोषणा मात्र करण्यात आलेली नाहीये. अर्थात त्यामुळे शिवसेनेच्या आशा या अजूनही जिवंत आहेत की शिवसेनेला काय वाटत आलेलं आहे सुरुवातीपासून कधी ना कधी. थोडंसं थांबवतोय. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी देखील आपल्यासोबत फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत. अमोल मिटकरी जी, नाशिकवर देखील आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केलेला होता. आता जी माहिती समोर येते, नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे आणि तिकडे रायगडमध्ये आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होत आहे. काय आपली पहिली प्रतिक्रिया? ही सर्व निर्णय प्रक्रिया ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून ठरवतात. त्याच्यामध्ये गिरीश महाजन साहेबांनी नाशिकचं ध्वजारोहण करावं आणि आदितीताईंनी रायगड जिल्ह्यात ध्वजारोहण करावं असं सर्वानुमते ठरलेलं आहे. त्याच्यामुळे राहिला प्रश्न पालकमंत्री पदाच्या तिढ्याचा, तर तो सुद्धा तिढा लवकरच सुटेल आणि आम्हाला विश्वास आहे की योग्य तो सन्मान त्या पक्षाचा तेथील लोक करतील. पण तुर्तास तरी इतकंच आहे की रायगडचं ध्वजारोहण म्हणजे 15 ऑगस्टला तो मान हा नेहमीप्रमाणे आदिती तटकरे यांना भेटला. त्यामुळं आम्हाला समाधान आहे त्याबद्दल. तुम्हाला समाधान आहे मिटकरीजी? मात्र शिवसेनेची दोन्ही ठिकाणी निराशा होतीये का? कारण दोन्ही ठिकाणी शिवसेनेनं दावा केलेला होता. सातत्यानं शिवसेनेकडनं सांगितलं जात होतं मंत्री एकीकडे भरत गोगावले रायगडमध्ये अशा पद्धतीनं ध्वजारोहण करतील आणि पालकमंत्री पदावर देखील त्यांचा दावा आहे. दावा प्रतिदावा असणं यात काही गैर असण्याचं कारण नाही. ठीक आहे, त्यांनी पण दावा करावा, हरकत नाही. पण शेवटी सर्वस्वी निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री घेत असतात आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय अंतिम मानून काम केलं पाहिजे. आता प्रश्न असा आहे की शिवसेनेची लोक नाराज आहेत का? तर ते पण नाराज असण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. शेवटी काही ना काही त्यात तडजोड निघणारच आहे. पण तुर्तास तरी हा जो निर्णय झालाय हा तिघां मिळून झालाय. याच्यामध्ये काही कोणा एकट्याचा हा निर्णय नाही. मिटकरीजी, तुम्हाला थोडंसं थांबवतोय. असे जोडून राहा तुम्ही आमच्यासोबत. राजू वाघमारे आहेत शिवसेनेचे नेते, ते देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वाघमारेजी, रायगडमध्ये आपण पाहतोय पालकमंत्री पदाचं माप देखील आता राष्ट्रवादीच्या पदरात पडणार का? कारण आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. नाही, एक लक्षात घ्या की आदिती तटकरे विद्यमान मंत्री आहेत आमच्या महायुतीच्या आणि हा जो निर्णय आहे हा निर्णय महायुतीने घेतलाय. त्याच्यामुळे आदिती तटकरे ताई करत असतील ध्वजारोहण. पण सध्या तरी मला नाही वाटत की पालकमंत्री पदाचा वाद किंवा पालकमंत्री पदाचा वाद आपण म्हणू शकत नाही. पालकमंत्री पदाच्या बाबतीत जो निर्णय अगोदरचा आहे तोच कायम आहे. त्याच्यामुळे आदिती तटकरे ताई ध्वजारोहण करत असतील तर तो महायुतीचा निर्णय आहे. त्याच्यामध्ये नाराज होण्यासारखं आमचं काही नाही आहे. आम्ही मागणी केली, मागणी करण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे आणि त्या मागणीचं जे उत्तर आहे किंवा त्या मागणीवर जो निर्णय घेतला जातो तो महायुतीचे वरिष्ठ नेते घेतात. त्याच्यामुळे मागणी केलेली आहे. पण याच्या व्यतिरिक्त आम्ही नाराज आहोत किंवा आमच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे अशातला काही भाग नाही. वाघमारेजी, मुद्दा असा आहे की गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं भरत गोगावले तिकडे वारंवार माध्यमांना सांगत होते पालकमंत्री पद मलाच मिळणार, ध्वजारोहण मीच करणार. हा कुठेतरी शिवसेनेवर अन्याय होताना दिसत नाहीये का? कारण अशाच पद्धतीचं चित्र आपल्याला नाशिकमध्येही पाहायला मिळतंय. नाशिकमध्ये गिरीश महाजन करणार आहेत ध्वजारोहण. नाही बघा, याच्यामध्ये अन्यायाचं वगैरे काही कारण नाहीये. मी मगाशीच सांगितलं. सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे की मागणी केली आहे का आम्ही पालकमंत्री पदाची? तर आम्ही मागणी केलेली आहे स्पष्टपणे. आमचे विद्यमान मंत्री आदरणीय भरतशेठ गोगावले साहेबांनी मागणी केलेली आहे आणि ती पक्षाची मागणी आहे आणि नाशिकमध्ये पण ती मागणी आम्ही केलेली आहे. त्याच्यामुळे आता शेवटी मागणी केल्यानंतर पालकमंत्री पद कोणाला द्यायचं याचा निर्णय महायुतीचे वरिष्ठ नेते घेतात. वाघमारेजी, अमोल मिटकरी देखील आपल्या सोबत आहेत. मिटकरीजी, आपण ज्या पद्धतीचा रायगडमध्ये हा वाद पाहतोय, शिवसेना एकीकडे निराश होताना दिसते, दुसरीकडे रायगडवर राष्ट्रवादीने दावा केलेला होता. मात्र छगन भुजबळांना तिकडे गोंदियाचं त्यांच्या हस्ते गोंदियामध्ये ध्वजारोहण होणार आहे. त्यामुळे रायगडमध्ये कुठेतरी नाशिकमध्ये कुठेतरी आपण पाहतो राष्ट्रवादी काँग्रेसला देखील निराशा होतीये. नाही, असं म्हणता येणार नाही. याला वादही म्हणता येणार नाही आणि निराशाही म्हणण्याचं काही कारण नाही. शेवटी एक गोष्ट खरी आहे की आदिती तटकरे ह्या स्वतः मंत्री आहेत, एका खात्याच्या मंत्री आहेत. भुजबळ साहेब पण मंत्री आहेत आणि सर्वांना आता नाशिक जिल्ह्यात ध्वजारोहण असू द्या
किंवा गोंदिया जिल्ह्यात ध्वजारोहण असू द्या, शेवटी राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहण होते हा क्षण महत्वाचा असतो. त्याच्यापेक्षा मोठा कुठला असू शकत नाही. मग ते नाशिक जिल्हा का गोंदिया जिल्हा हा प्रश्न नंतरचा आहे. पण मी तुम्हाला इतकं सांगतो की याच्यात वाद आणि असमाधान या दोन्ही गोष्टीचा काही सूत्रां संबंध नाही. तिघांनीही एकत्र मिळून घेतलेला हा निर्णय आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय आम्ही शिरसावंदे मानून आमचं काम करतो. मिटकरीजी, सध्या सुषमाताई अंधारे देखील आपल्यासोबत जोडलेल्या आहेत. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण ऐकूयात. सुषमाताई, हा संपूर्ण घटनाक्रम तुमच्या समोर आहे. आपण पाहतो एकीकडे रायगडचं ध्वजारोहण आता आदिती तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत कुठेतरी दोन्ही ठिकाणी शिवसेनेला निराशा त्यांच्या पदरी पडली आहे. या संदर्भाने शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी भूमिका मांडावी. हा महायुतीचा अतिशय अंतर्गत प्रश्न आहे आणि जर यामध्ये शिंदे गटाने जर सपशेल माघार घेतली असेल आणि त्यांचं त्यावर काहीच म्हणणं नसेल, आपल्याला काही त्याच्यात वाईट वाटायचं काहीच कारण नाही. कारण आमच्यामध्ये आणि शिंदेच्या लोकांमध्ये एक निश्चित फरक आहे की योगातच कुणाचंही काहीतरी भांडण उडवून घ्यायचं आणि बघा याचा मान झाला त्याचा अपमान झाला. तर ज्याला अपमान झाला हे मान्य आहे. आणि तसंही गोगावले आता काय म्हणजे जसं सांगितलं की नाही, आदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्री आहेत आणि त्यांच्याकडे खातं आहे वगैरे सगळं, याचा अर्थ स्पष्ट आहे की गोगावले हे बिनखात्याचे मंत्री आहेत. आणि ते गोगावलेंनी किंवा एकूणच सगळ्या लोकांनी जर मान्य केलेलं असेल तर आपण त्याच्यावर काय व्यक्त करायचं कारण नाही. सत्तेसाठीच्या ऍडजस्टमेंट शिंदेंनी आता फार व्यवस्थित करायला शिकलं पाहिजे, कारण इथून पुढे अशी मात त्यांना प्रत्येक वेळेला खावी लागणार आहे. राजू वाघमारेजी, तुम्ही ऐकलेली आहे प्रतिक्रिया, काय म्हणताय? ही निराश आहे, आमच्यामध्ये वाद आहे, कृपा करून असे काही शब्द आपण वापरू नये, हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. दुसरा मुद्दा असा की भरत गोगावले मंत्री आहेत. आता भरत गोगावले साहेब मंत्री आहेत हे जर कोणाला कळत नसेल आणि माहित नसेल तर त्यांच्या ज्ञानात त्यांनी भर घातली पाहिजे. राहिला प्रश्न शिवसेना म्हणून आमचा आणि महायुती म्हणून आमचा, तर महायुतीमध्ये ही आमची मागणी आम्ही केलेली आहे. आता काही मागण्या ज्यावेळी युतीचं सरकार असतं, महायुतीचं सरकार, 3 पक्ष एकत्र येऊन काम करतात, तेव्हा काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होतात, काही तुम्ही तुमच्या दुसऱ्यांच्या मनासारख्या होतात. ते एक आमचं कुटुंब आहे, त्याच्यामध्ये ज्या ऍडजस्टमेंट कराव्या लागतात त्या प्रत्येक जण करतो. त्याच्यामुळे याच्यामध्ये ना कोण नाराज आहे ना कधी कोणाला वाईट वाटलंय, पण मागणी केलेली आहे याचा अर्थ असा नाही की आमच्यात भांडणं आहेत किंवा आमच्यात वाद आहेत. मागणी केलेलीच आहे. आता मागणीचा निकाल आता नाही लागला तर 2 महिन्यांनी लागेल, 3 महिन्यांनी लागेल, पण याच्यावर निर्णय वरिष्ठ पातळीचे नेते घेतील. त्याच्यामुळे आमच्यात कुठेही विसंवाद नाही, कुठेही आमच्यात नाराजी नाही, कुठेही आमच्यात वाद नाही. त्याच्यामुळे कृपा करून अशा प्रकारची भाषा आमच्या तोंडात घालू नका. मिटकरीजी पण तेच म्हणाले, मी तेच सांगतो. नाही, तुमचा मुद्दा वाघमारेजी, आमचं म्हणणं आहे. निश्चितच तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. राजू वाघमारेजी, धन्यवाद. तुम्ही झी24 तासशी बातचीत केली. सुषमाताई अंधारे, आपले देखील आभार. अमोल मिटकरीजी, आपले देखील आभार या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. दरम्यान आता कोण कुठे ध्वजारोहण करणार आहे त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. आदिती तटकरे यांच्या हस्ते रायगडमध्ये ध्वजारोहण होत आहे. नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या हस्ते, तर चंद्रकांत पाटील हे सांगलीमध्ये ध्वजारोहण करणार आहेत. एकनाथ शिंदे हे ठाण्यामध्ये, बीडमध्ये अजित पवारांच्या हस्ते, तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नागपुरात ध्वजारोहण पार पडणार आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते अहिल्यानगर इथं ध्वजारोहण होणार आहे. गोंदियामध्ये छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडणार आहे, तर गणेश नाईक पालघर इथं ध्वजारोहण करणार आहेत. दादा भुसे हे अमरावतीमध्ये ध्वजारोहण करतील. रत्नागिरीमध्ये उदय सामंतांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडणार आहे, तर जयकुमार रावल हे धुळ्यामध्ये ध्वजारोहण करणार आहेत. पंकजा मुंडे यांच्या हस्ते जालन्यात ध्वजारोहण होणार आहे. नांदेडमध्ये अतुल सावे यांच्या हस्ते, तर चंद्रपुरात अशोक उईके यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा हा सोहळा पार पडणार आहे. शंभूराज देसाई साताऱ्यामध्ये, तर मुंबई उपनगरात आशिष शेलार यांच्या हस्ते, दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते वाशिममध्ये ध्वजारोहणाचा हा कार्यक्रम पार पडणार आहे. नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते हिंगोलीमध्ये केलं जाणार आहे. भंडाऱ्यामध्ये संजय सावकारे यांच्या हस्ते, तर संजय शिरसाट
हे छत्रपती संभाजीनगरमध्ये ध्वजारोहण करणार आहेत।